Welcome students. Exercise 1.3 differentiation. Exercise 1.3 question number 3 पर्यंत आपले प्रॉब्लेम पाहून झालेले आहेत. Now let's start question number 4. Question number 4 मध्ये टोटल 8 प्रॉब्लेम्स आहेत आणि या 8ही प्रॉब्लेम्स करता शो दॅट dy by dx equals y upon x. या सगळ्या प्रॉब्लेम्स करता dy by dx equals y upon x आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन असा आहे x raised to 7 into y raised to 5 equals x plus 5 bracket raised to 12. आता या हा जो टाइप आहे याच्यामध्ये आपण इनफायनाइट क्वेश्चन्स असे तयार करू शकतो. उदाहरणार्थ हे बघा, x raised to p च्या जागी कुठलाही नंबर असेल into y raised to q is equal to ब्रॅकेट मध्ये x plus y ब्रॅकेट मध्ये x plus y रेस टू यांची ऍडिशन p प्लस q असते. मग आता इथं समजा 7 च्या ऐवजी इथं 10 असेल 10 आणि इथं 5 च्या जागी समजा 20 असेल तर 10 प्लस 20 म्हणजे इकडे 30 यायला पाहिजे इथं. बस असे वाटेल ते इथं ज्या दोन पॉवर्स असतील यांची ऍडिशन इथं आणि या x आणि y ची ऍडिशन इथं असते. मग एखादा नंबर एखादा कॉन्स्टंट असं घेतलं तरी तिथं चालतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता x रेस टू इथं k असेल आणि y रेस टू समजा 5 असेल तर x प्लस y रेस टू k प्लस 5 इथं लिहायचं. k प्लस 5 यांची ऍडिशन इथं लिहायची आणि प्रत्येकाला आपल्याला शो दॅट y अपॉन x आणता येईल. हा प्रॉब्लेम मी ज्या प्रकारे सोडवेन असेच हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे. एक एक्स्ट्रा क्वेश्चन असा ट्राय करून बघा तुम्ही. बऱ्याचदा हा पी आणि क्यू चा क्वेश्चन तर परीक्षेला येतो पण त्यामुळे हा देखील तुम्ही एकदा स्वतः ट्राय करून बघा. एक्स आणि वाय च्या जागी एक्स आणि वाय च्या ज्या पॉवर्स आहेत त्या वेगवेगळ्या पॉवर्स घ्या तिथं त्यांची ऍडिशन मात्र इथे दाखवा, ते चुकू नका. तर कायम तुम्हाला शो दॅट वाय अपॉन एक्स आपल्याला दाखवता येईल. ठीक आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. याला सिमिलर जो ह्याच्यात एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन असेल तो तुम्ही निश्चित स्वतः सॉल्व्ह करू शकता. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यामध्ये हे इंडायसेस जे असतात की नाही 7, 5, 12 कुठेही तुम्हाला शो दॅट मध्ये दिसत नाहीत. त्यामुळे ते इंडायसेस पुढे येऊन त्यातलं कॅन्सलेशन वगैरे होण्यासाठी मला सांगा, जर आहे तसा डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह मध्ये 7 into x raised to 6 राहणार की नाही, किंवा याच्यामध्ये y raised to 5 मध्ये 5 into y raised to 4 इंडायसेस काहीतरी राहणार की नाही. त्या इंडायसेस इथे काहीही राहता कामा नयेत यासाठी ते नंबर्स पुढे येणं आवश्यक आहे. म्हणून टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स ही आपली महत्त्वाची स्टेप असते. या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये पहिली महत्त्वाची स्टेप आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. Therefore, log of x raised to 7 into y raised to 5 equals log of x plus y bracket raised to 12. इकडे log of ab आहे की नाही, log of ab म्हणजे log a plus log b. तर आता log a लिहिताना मी त्यातला 7 लगेच पुढे पण घेणार डायरेक्ट. तुम्ही हवं किंवा ठीक आहे डिटेल करूया. चला log of ab log a plus log b log of x raised to 7 plus log of y raised to 5 equals log of x plus y raised to 12 as it is. आता 7, 5, 12 सगळे आपण पुढे आणू. म्हणजे 7 log x plus 5 log y equals 12 log of x plus y. सगळ्या प्रॉब्लेम मध्ये या स्टेप्स कॉमन आहेत. इथं 7 येऊ दे, 5 येऊ दे, p येऊ दे, q येऊ दे, m n काही येऊ दे, त्या स्टेप्स सगळ्या कॉमन आहेत. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये हा LHS चा पार्ट 7 log x plus 5 log y equals d by dx of ब्रॅकेट मध्ये 12 log of x plus y. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊया, त्यातले कोएफिशिएंट बाहेर 7 d by dx of log x
किंवा डेरिव्हेटिव्ह घ्यायलाच चालू करू ना, तुम्हाला ते तेवढं सरळ कळलं बघा. 7 कोइफिशियंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x प्लस 5 कोइफिशियंट आहे. आता नीट लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग y 1/y dy बाय dx. आठवा इम्प्लिसिट फंक्शन मध्ये तुम्हाला मी y मधली टर्म कशी डिफरन्शिएट करायला सांगितले. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग y 1/y dy बाय dx. 12 कोइफिशियंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग 1/something इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. आता x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. मल्टिप्लिकेशन्स करून घेऊया आपण. 7/x प्लस 5/y dy बाय dx इक्वल्स 12/x plus y into bracket 12 into 1 12/x plus y into bracket 1 plus dy by dx. आता याला ब्रॅकेट ओपन करायचे, हे ब्रॅकेट ओपन करायचे. इकडे लिहितो 7/x as it is plus 5/y dy by dx 5/y dy by dx as it is equals यानं 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 12/x plus y राहिले प्लस यानं dy by dx ला मल्टिप्लाय केलं 12/x plus y dy by dx. आता टर्म्स कंटेनिंग dy by dx एका साइडला आणि विदाउट dy by dx एका साइडला. पहिल्यांदा मी हे लिहितो 5/y dy by dx. ट्रान्सफर झालेले कोण 12/x plus y dy by dx. RHS मध्ये हे पहिल्यांदा 12/x plus y आणि ट्रान्सफर झालेले 7/x मायनस झाले तिकडे. आता यातून dy by dx मी कॉमन काढतोय. सो dy by dx कॉमन इनटू ब्रॅकेट 5/y मायनस 12/x plus y. RHS मध्ये फक्त त्याला ब्रॅकेट करतोय मी 12/x plus y मायनस 7/x. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो dy by dx इनटू ब्रॅकेट बघा 5 ने मल्टिप्लाय 5x plus 5y मायनस 12y अपॉन y इनटू ब्रॅकेट x plus y इज इक्वल टू RHS x इनटू 12x. आता साइन मध्ये चुकतात बघा. मायनस 7 इंटू x मायनस 7x मायनस 7 इंटू y मायनस 7y इथं बघा हे अपॉन खाली x इंटू ब्रॅकेट x प्लस y ऍज इट इज. सो dy बाय dx इंटू ब्रॅकेट न्यूमरेटर मध्ये आता काय करायला बघा 5x आहे तसे राहिले 5y मधनं 12y गेले मायनस 7y शिल्लक राहिले अपॉन y इंटू ब्रॅकेट x प्लस y ऍज इट इज. RHS मध्ये 12x मधनं 7x गेले 5x राहिले मायनस 7y आहे तसेच आहेत x इंटू ब्रॅकेट x प्लस y. आता आपल्याला dy बाय dx पाहिजे. हा सगळा पार्ट मी RHS मध्ये ट्रान्सफर करणार आहे म्हणजे यानं मल्टिप्लाय करणार आणि यानं डिवाइड करणार. सो dy बाय dx इक्वल्स पहिल्यांदा तो पार्ट लिहा 5x minus 7y अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस y. हा पार्ट केला. आता हा ट्रान्सफर होणारा पार्ट इंटू हे वर होतील y इंटू ब्रॅकेट x प्लस y अपॉन हे खाली येतील 5x minus 7y. आता मी फक्त याला आणि याला सहज ब्रॅकेट करतोय बघा 5x minus 7y वर खाली कॅन्सल x प्लस y वरचे खालचे कॅन्सल शिल्लक काय राहिलं बघा. सो dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. असा कोणताही जरी प्रॉब्लेम आला 5 7 च्या जागी कोणतेही नंबर्स आले mn जरी आले कॉन्स्टंट जरी आले तरी प्रोसेस हीच कंटिन्यू करायची आणि तुम्हाला कायम शो दॅटचा आन्सर y अपॉन x मिळू शकतो. ओके. याला सिमिलर जो ह्याच्या खालचा क्वेश्चन आहे तो तुम्ही स्वतः ट्राय करायचा नाही याला तर मला सांगा मी करून दाखवेन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन त्यातला
काय मिळेल बघा की sec of x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 equals a square, then show that dy by dx equals y upon x. हा प्रॉब्लेम तीन प्रकारे म्हणजे अशा टाईपचे हे सगळेच क्वेश्चन होते. इथून पुढचे सगळे शेवटपर्यंत क्वेश्चन 3 प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. 3 वेज मध्ये तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर त्यातल्या दोन मेथड्स ज्या आहेत, इतर दोन, त्या 90% त्यातला पार्ट सेम आहे, अगदी थोडासा डिफरन्स आहे. आणखी एक तो म्हणजे पर्याय असा की हे मी जे सांगतो ते जरा पार्ट आधी लक्षात ठेवा. एक्स रेस टू एन प्लस मायनस काही साईन असू देत वाय रेस टू एन, तसंच खाली एक्स रेस टू एन प्लस मायनस काही साईन असू देत वाय रेस टू एन. आता सर तुम्हाला असं कसं असेल प्लस मायनस, म्हणजे न्यूमरेटर मध्ये प्लस असेल तर खाली इथं मायनस असतं, किंवा वर मायनस असेल तर खाली प्लस एक असतं. म्हणजे मी करूनच दाखवतो ना तुम्हाला की वरती समजा प्लस घेतला आणि खाली इथं मायनस ठेवलं, काही असेल, किंवा मायनस वर प्लस खाली असेल, इक्वल्स जर कॉन्स्टंट असेल, इक्वल्स कॉन्स्टंट, मग इथं पॉवर्स काही असू देत, काहीही, पण एक्स ची जी पॉवर आहे वर खाली तीच पाहिजे, इथली पण पॉवर तीच खाली असली पाहिजे. डिफरंट पॉवर्स असता कामा. तुम्हाला इथं जाणवेल बघा, रेस टू 5 रेस टू 5 रेस टू 5 रेस टू 5. इक्वल्स कॉन्स्टंट असेल तर साधा कोशंट रूल वापरत जरी गेलात तुम्ही, कोशंट रूल, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर, आणि तो डिनॉमिनेटर ट्रान्सफर केला तिकडे की तुम्हाला शो दॅट मध्ये कायम y अपॉन x येते. आणखी एक, समजा ह्याला एखादा कोइफिशियंट असेल a तर तोच खाली असला पाहिजे, ह्याला एखादा कोइफिशियंट असेल b तर तोच खाली असला पाहिजे. पुन्हा प्लस मायनस साइन खालीवर कसेही चालतात. इक्वल्स कॉन्स्टंट असेल तरी याचाही डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेतलात आयदर बाय कोशंट रूल किंवा मी दुसरी जी मेथड दाखवणार आहे ती, तर याचं कायम आन्सर y अपॉन x येतं. हे आपल्याला आधी माहित असणं आवश्यक आहे. पण कंडिशन आहे x रेस टू n y रेस टू n प्लस मायनस खालीवर काही असू देत, इक्वल्स कॉन्स्टंट पाहिजे. इक्वल्स ह्याच्या मागे इथे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक लॉग काहीही असता कामा नये. इक्वल्स जर कॉन्स्टंट असेल तर याचा आन्सर नेहमी y अपॉन x येतो. मग आता बघा, मी पहिल्यांदा कोशंट रूलचा वापर करून ह्या प्रॉब्लेमचा आन्सर दाखवतो. त्यातली फक्त पहिली स्टेप तुम्हाला जमली पाहिजे, ती म्हणजे अशी, मला हा फॉर्म ठेवायचा आहे ना, मग मी हा सेक पलीकडे घेतो. मग हे बघा, जर सेक थिटा इक्वल समजा के असेल तर सेक इनवर्स के म्हणजे थिटा असतो. कळायला उलट पण असतं तुम्हाला. बघा, सेक इनवर्स थिटा इक्वल्स के असेल तर थिटा म्हणजे सेक ऑफ के असतं, सेक के असतं. मग त्याचा वापर करून आता पहिली स्टेप मी इथली रेड करणार आहे. बघा, x रेस टू 5 प्लस y रेस टू 5 अपॉन x रेस टू 5 मायनस y रेस टू 5 इक्वल्स सेक इनवर्स a स्क्वेअर. आणि लक्षात ठेवा, सेक इनवर्स a स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट, की ज्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असणार आहे, 0 असणार आहे. मग आता इथनं पुढे मी कोशंट रूल वापरून एक तुम्हाला करून दाखवतो. थोडी लेंथ मोठी असते, पण काहीही पॉवर्स असू दे, तुम्हाला डायरेक्ट डिवाइड बाय dx आन्सर y अपॉन x कोशंट रूल वापरला. ठीक आहे. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, d by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x रेस टू 5 प्लस y रेस टू 5 अपॉन x रेस टू 5 मायनस y रेस टू 5 इक्वल्स d by dx ऑफ सेक इनवर्स a स्क्वेअर. आता इथे मी कोशंट रूल पहिल्यांदा वापरून दाखवतो. डिनॉमिनेटर into d by dx of numerator minus numerator into d by dx of denominator upon denominator square is equal to constant चा डेरिव्हेटिव्ह 0. पुढच्या स्टेप मध्ये हे जे डिनॉमिनेटर आहे ना, मी हे इथे ट्रान्सफर करणार आहे.
आणि इकडचे वरचे आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरू करा. बरं, x raised to 5 minus y raised to 5 into bracket x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह 5x raised to 4 plus y raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह 5y raised to 4 dy by dx. हे विसरायचं नाही बघा. y ची टर्म डिफरन्शिएट झाल्या इंटू dy by dx मायनस ब्रॅकेट मध्ये x raised to 5 plus y raised to 5 as it is. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह x raised to 4 मायनस y raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 y raised to 4 dy by dx. हे विसरायचं नाही बघा, इंटू dy by dx, कारण y ची टर्म डिफरन्शिएट झाली की इंटू dy by dx. हे ट्रान्सफर केले आपण 0 मध्ये इज इक्वल टू 0 शिल्लक राहील. आता पुढची स्टेप ओरली सांगणार आहे, नीट ऐका. हा प्रोडक्ट आहे, हाही प्रोडक्ट आहे, मध्ये मायनस साइन आहे. या ब्रॅकेट मधनं 5 कॉमन 5, या ब्रॅकेट मधनं 5 कॉमन, सगळ्यातनच 5 कॉमन आणि ते 5 पलीकडे ट्रान्सफर. मग काय काय राहिलं बघा, वर लिहितो तुम्ही. बघा, x raised to 5 minus y raised to 5 as it is. 5 कॉमन काढले लक्षात ठेवा. बघा इथं x raised to 4 minus y raised to 4 dy by dx minus sign as it is. हाँ, x raised to 5 plus y raised to 5, यातले पण 5 कॉमन गेलेत आपले. x raised to 4 minus y raised to 4 dy by dx equals 0. 5 कॉमन आणि पलीकडे ट्रान्सफर. ठीक आहे. बरं, आता मी ब्रॅकेट ओपन करणार आहे, मायनस साइन आत येणार आहे. फार काळजीपूर्वक स्टेप करायची. ह्याच्या पुढची स्टेप फार महत्त्वाची असते. इंडायसेस चांगले जमले पाहिजेत, साइन कडे लक्ष पाहिजे. x raised to 5 into x raised to 4 x raised to 9, ह्याने याला मल्टिप्लाय मायनस x raised to 5 y raised to 4 dy by dx, याने याला मल्टिप्लाय मायनस x raised to 4 y raised to 5 मायनस इंटू मायनस प्लस y raised to 5 plus 4 9 dy by dx. आता इथं नेहमी चुकतात. ओपन करायचं आणि मागचं मायनस साइन द्यायचं. x raised to 4 x raised to 5 म्हणजे x raised to 9 पॉझिटिव्ह, तर मागे मायनस साइन आहे बघा. हे ह्याने याला मल्टिप्लाय केल्यावर साइन खरं तर मायनस येणार आहे, हा, पण मागे मायनस साइन आहे म्हणून ते आधीच प्लस करतोय. x raised to 5 y raised to 4 dy by dx. आता याने याला मल्टिप्लाय, खरं तर प्लस साइन असणार आहे बरं का. x raised to 4 y raised to 5 हे प्लस साइन आहे, तर मागचं मायनस साइन दिलं तर प्लस इंटू मायनस मायनस असणार आहे, पण मागे मायनस साइन आहे म्हणून प्लस झाले. y raised to 9 dy by dx आणि RHS मध्ये 0 as it is. ही स्टेप व्यवस्थित आली ना की या टाइपचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह होतील. मुलं चुका करतात ते इंडायसेस मध्ये करतात आणि साइन आत नेत नाहीत, तिथे चुकतात. हे कसं मी आत नेलं बघा साइन, ते जमलं की सगळे टाइप तुम्हाला डायरेक्ट मी करतोय या क्वोशंट टूल वापरून सगळे प्रकार तुम्हाला पुढचे प्रॉब्लेमचे जमतील. आता 1 बाय 1 बघूया आपण त्याचा. x raised to 9 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झाले का बघा. x5 y4 dy by dx, x5 y4 dy by dx, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह कॅन्सल झाले का बघा. y raised to 9 dy by dx सेम टर्म दोनदा आहे, म्हणजे ट्वाइस y raised to 9 dy by dx. म्हणजे आता याचा विषय संपला. हे कॅन्सल नाही केलेत माझे, लिहून झालेत बरं का. हे मी कॅन्सल करत नाहीये, हे लिहून झाले. आता बघा मायनस ab म्हणू आपण ह्याला, 4 5 पॉवर आहेत, परत मायनस ab 4 5 पॉवर आहेत का बघा. मग मायनस ab म्हणजे मायनस ट्वाइस ab, x raised to 4 y raised to 5 आणि RHS मध्ये कोण आहे तर 0 आहे. आता हा पार्ट पलीकडे जाऊ दे.
twice y raised to 9 dy by dx equals twice x raised to 4 y raised to 5. ट्वाइस इथंच करा, नंतर करा कॅन्सल, जे तुम्हाला पाहिजे. अजून कुठली टर्म लिहायची राहिली का बघा माझ्याकडे. एक्स रेस टू 9 कॅन्सल झाले, माइनस एक्स रेस टू 5 हे प्लस बरोबर एक्स रेस टू 4 हे बरोबर आहे, ट्वाइस वाय रेस टू 9 हेही बरोबर आहे. सेकंड पॉज करूया. ओके, मिस्टेक लक्षात आली, काय झालेली बघा. या ब्रॅकेट मधून 5 कॉमन काढल्यानंतर x रेस टू 4 प्लस y रेस टू 5 हे बघा, हे मायनस साइन ह्याचं बरोबर आहे, हे मायनस साइन ह्याचं बरोबर आहे, पण इथं हे साइन काय आलं पाहिजे होतं, प्लस पाहिजे होतं, प्लस. ही स्टेप माझ्याकडनं लिहिताना चुकलेली आहे, त्यामुळं एक शीट ठीक आहे ओपन परत करून बघू, आणि त्यामुळे सगळे साइन आता चेंजेस झालेले असतात आपले. सॉरी, एक्सट्रीमली सॉरी, एक साइन माझ्याकडनं हे लिहून घेताना इथे चुकलेलं आहे, हे प्लस पाहिजे होतं, हे प्लस पाहिजे होतं, मी मायनस घेत होतो. नो प्रॉब्लेम, कंटिन्यू. एक्स रेस टू 4 हे एक्स रेस टू 9 झाले, प्लस एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 dy बाय dx हे नाही आला, माइनस एक्स रेस टू 4 वाय रेस टू 5 माइनस प्लस इंटू माइनस माइनस वाय रेस टू 9 dy बाय dx. हे ओपन करताना साइन चुकू नका, हे ऍक्च्युली हे कॅरी इथलं इथं लिहित असताना साइन आपलं चुकलं होतं, बाकी सोडवताना कुठं साइन चुकलेलं नव्हतं. माइनस एक्स रेस टू 9 प्लस इंटू माइनस माइनस येणार, पण मागचं माइनस साइन म्हणून प्लस एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 dy बाय dx हे नाही आला, खरं मागचं माइनस साइन आहे, एक्स रेस टू 4 वाय रेस टू 5 प्लस इंटू माइनस, खरं तर माइनस यायला पाहिजे पण मागे एक प्लस साइन आहे म्हणून वाय रेस टू 9 dy बाय dx इज इक्वल टू 0. ओके, आता आपण कॅन्सलेशन करू, व्यवस्थित बघूया. एक्स रेस टू 9 पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यानंतर वाय रेस टू 9 पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे सगळे झाले कॅन्सल. आता बघा ही जी टर्म आहे ना, ही टर्म सेम इथे टर्म आहे आणि दोघांचे साइन कसे आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण त्या टर्मला ट्वाइस लिहिलं, ट्वाइस एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 dy बाय dx, म्हणजे हे लिहून झालं. आता मगासारखं मायनस ए बी आहे का बघा, मायनस ए बी म्हणजे मायनस ट्वाइस ए बी एक्स रेस टू 4 वाय रेस टू 5 इज इक्वल टू 0 ॲज इट इज. हे RHS मध्ये जातील, ट्वाइस एक्स रेस टू 5 वाय रेस टू 4 इक्वल, सो इंटू dy बाय dx राहिले, इंटू dy बाय dx इज इक्वल टू ट्वाइस एक्स रेस टू 4 वाय रेस टू 5. दोन्हीकडचे ट्वाइस कॅन्सल, याने डिवाइड करायचंय, सो dy बाय dx इक्वल्स एक्स रेस टू 4 y रेस टू 5 अपॉन इथले कोण कोण x रेस टू 5 y रेस टू 4. सो फायनल आन्सर आता रेस टू 4 आहे, खाली रेस टू 5 आहे, खाली एक शिल्लक राहणार, इथं रेस टू 4 आहे, तिथं रेस टू 5 आहे, म्हणजे वरती y शिल्लक राहणार, y अपॉन x dy बाय dx इक्वल्स y अपॉन x. म्हणजे थोडक्यात हे सगळ्या प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा काय करायचं, तर हा पार्ट जो असेल त्या पॉवर्स त्याच्यात काही असू देत, वर खाली सेम पॉवर्स प्लस और मायनस साइन खाली वर झालं तरी चालतं, कोएफिशियंट्स त्याला असले तरी चालतात, इक्वल्स कॉन्स्टंट आला आणि जर तुम्ही नुसतं कोशंट रूल व्यवस्थित वापरत गेलात, कोशंट रूल, तर तुम्हाला कायम शोधायचा आन्सर dy बाय dx.
आता समजा तुम्हाला असं वाटतं की बाबा क्वोशंट रूलचा पार्ट आपल्याला थोडंसं अवॉइड करायचं आहे, इंडायसेस त्याच्यामध्ये जास्त आहे. एखाद्या वेळेस असं मी आता बघा लिहिताना साईन चुकलं, काय असतं याच्या खाली लिहित असतो ना मी, तर ते साईन बरोबर माझ्याकडनं आलं असतं. थोडंसं पेज टर्न झालं आपलं वहीत लिहिताना, किंवा असं इकडून तिकडे कुठे लिहित झालं की असं होऊ शकतं. तर तुम्ही तसल्याच मिस्टेक्स करू नका. तर यात ह्या तुम्हाला जर इंडायसेसचा भाग आणि प्लस मायनस साईन जास्त असतील आणि ते अवॉइड करायचे असतील तर त्याला दुसरा पर्याय दाखवतो मी. हाच क्वेश्चन वेगळ्या प्रकारे फक्त बोर्ड ड्रॉप करून झाल्यावर दाखवतो. ओके, बरं. जर तुम्हाला क्वोशंट रूलचा पार्ट अवॉइड करायचा असेल तर ही पहिल्यांदा नेहमी आहे तशी इकडचा पार्ट तिकडे न्यायचाच काय सगळ्या प्रॉब्लेमला. मग इथे इन्व्हर्स मध्ये असता तर नुसतं तिथं सेक झालं असतं, इथं सेक असेल तर तिकडे सेक इन्व्हर्स झालं असतं. शेवटी काय तर हा कॉन्स्टंट आहे बघा. ओके, मग x रेस टू 5 प्लस y रेस टू 5 अपॉन x रेस टू 5 मायनस y रेस टू 5 इक्वल्स k आणि असं अज्युम करायचं. ह्याला कॉन्स्टंट म्हणतात. म्हटलं तर व्हेअर असं पडूया, व्हेअर k म्हणजे कोण आहे तर सेक इन्व्हर्स a स्क्वेअर असं लिहिलं तरी हरकत नाही. बरं, आता हा पार्ट ट्रान्सफर करायचा. x रेस टू 5 प्लस y रेस टू 5 इज इक्वल टू k ने याला मल्टिप्लाय करायचं का, k x रेस टू 5 मायनस k y रेस टू 5, k ने त्याला मल्टिप्लाय करायचं. आता सगळे x चे टर्म एका साईडला, y चे टर्म एका साईडला घ्यायचे, कुठल्याही साईडला घेतलं चालतं. आता इथं मला कन्व्हिनियंट काय तर हे y इकडे आणलं कारण निगेटिव्हचा पॉझिटिव्ह हे तिकडे कुठेतरी प्लस मायनस साईन येणार आहे. सो y रेस टू 5 ॲज इट इज ही स्टेप महत्वाची. y रेस टू 5 ॲज इट इज प्लस k इंटू y रेस टू 5 इज इक्वल टू k x रेस टू 5 ॲज इट इज मायनस x रेस टू 5. x एका बाजूला y एका बाजूला गेले, याच्यात तुम्ही y रेस टू 5 कॉमन काढा, 1 प्लस k राहतील. पलीकडे तुम्ही x रेस टू 5 कॉमन काढा, k मायनस 1 राहतील. ठीक आहे. आता हे या बाजूला ट्रान्सफर, हे या बाजूला ट्रान्सफर, म्हणजे y रेस टू 5 अपॉन x रेस टू 5 इज इक्वल टू k मायनस 1 अपॉन k प्लस 1, 1 प्लस k. चला काही मिळत नाही, k प्लस 1 काय आणि 1 प्लस k. इथपर्यंत आल्यानंतर आता इथनं पुढे याला परत दोन मेथड आहेत, पण मी त्यातली सगळ्यात सोपी आधी तुम्हाला दाखवतो. बघा, x रेस टू 5 अपॉन y रेस टू 5 हे खाली वर आले तरी चालतात ना, काय x वर आणि खाली, म्हणजे समजा ट्रान्सफर करताना तर आम्हाला x इकडे आणावं असं वाटलं, तुमचा प्रश्न आहे, काही करा. आता या दोघांच्या कितव्या पॉवर्स आहेत सांगा, 5th पॉवर्स आहेत. मग त्यांचं 5th रूट घ्यायचं. समजा दोघांचे इथं 10th पॉवर्स असतील तर 10th रूट घ्यायचं दोन्ही बाजूला. इथं ज्या काही पॉवर्स आहेत तितकं रूट घ्यायचं लक्षात ठेवा. मग देअरफॉर ही स्टेप महत्वाची. देअरफॉर बघा 5th रूट घेतो आपण, वाटलं तर मेन्शन करा टेकिंग 5th रूट ऑन बोथ साइड, टेकिंग 5th रूट्स ऑन बोथ साइड्स. y अपॉन x इज इक्वल टू हे जे काही ब्रॅकेट आहे तुमच्याकडे k मायनस 1 अपॉन k प्लस 1, त्याचं 5th रूट मी कसं लिहितोय बघा, रेस टू 1/5. त्याला 5th रूट झालं. पुढं आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, d by dx of y upon x equals d by dx of ते ब्रॅकेट k मायनस 1 अपॉन k प्लस 1 रेस टू 1/5. हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. इथं परत क्वोशंट रूल पण प्लेन आहे, ही सिंपल आहे. खालचं इंटू वरचा डेरिव्हेटिव्ह x इंटू असं ना, वरचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा dy by dx मायनस वरचं इंटू खालचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर. आणि RHS मध्ये हे काही असतं ते शेवटी कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला सांगा 0. x स्क्वेअर ट्रान्सफर करायचं म्हणजे x dy by dx मायनस y इज इक्वल टू हे 0 मध्ये ट्रान्सफर झाले. आता y पलीकडे x dy by dx इक्वल्स y, नंतर x ने डिवाइड, फायनल आन्सर dy by dx इक्वल्स y अपॉन x. बघा आलं का, शो दॅट मध्ये dy by dx इक्वल्स. इथं काय करावं लागलं सांगा तुम्हाला, क्वोशंट रूल डायरेक्ट वापरण्याच्या ऐवजी
याला आपण के अज्युम करायचे, डिनॉमिनेटर ट्रान्सफर करून टर्म्स एका बाजूला आणायच्या, म्हणजे एक्सच्या टर्म एका बाजूला, वायच्या टर्म एका बाजूला. मग कुठलेही पार्ट एलएचएस मध्ये आला तरी चालतो, एक्स आला तरी चालतो, वाय आला तरी चालतो, जे तुम्हाला पाहिजे ते करा. मग त्या दोन्ही एक्स वायच्या टर्म एका खाली परत आणायच्या आणि तेवढं रूट घ्यायचं जेवढी त्यांची पॉवर आहे. ते रूट घेतलं की परत एकदा छोटा क्वेश्चन रूल वापरून तुम्हाला शो दॅटचा आन्सर आणता येते. आता आणखी एक प्रकार, शक्यतो तो करायला जाऊ नका, मी नुसतं नॉमिनल दाखवून ठेवतो, पण फर्स्ट आणि सेकंड, आता या ज्या दोन मेथड दाखवल्यात की नाही, यापैकी कोणतीही मेथड जरूर करा. यापैकी कोणतीही मेथड करा. या ऑलमोस्ट एवढाच पार्ट सेम आहे पुढच्या पार्ट मेथडमध्ये, त्यामुळे मी हे ठेवणार आहे बरं का आहे तसं. इकडचा भाग तेवढा रद्द करणार आहे, पण तुम्हाला हाच प्रॉब्लेम आणखी एका मेथडने दाखवणार आहे. हा नाव सेम प्रॉब्लेम, या सगळ्या स्टेप्स मागे इथपर्यंत आलो आपण, इथं टेकिंग फिफ्थ रूट पर्यंत आलो होतो ना, तर ते आता टेकिंग फिफ्थ रूट वर काही करायचं नाही. बघा हा जो पार्ट आहे ना, हा कॉन्स्टंटचा, ह्याला काहीतरी वेगळा कॉन्स्टंट एम म्हणायचं, आणखी रिड्यूस होतोय बघा. मग y रेस टू 5 अपॉन x रेस टू 5 इक्वल्स m म्हणाले. m वेअर m मी कुणाला म्हणलं होतं सांगा, m कुणाला म्हणलं होतं, तर k मायनस 1 अपॉन k प्लस 1 ला आपण m म्हणलेलं लक्षात घ्या. हाही एक कॉन्स्टंटच आहे, m देखील काय सांगा कॉन्स्टंट आहे. हे ट्रान्सफर करायचे. सो y रेस टू 5 इक्वल्स m इंटू x रेस टू 5. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डायरेक्ट स्टेप करतोय. y रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू y रेस टू 4 dy बाय dx. m कोइफिशिएंट आहे, x रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5x रेस टू 4. दोन्हीकडचे 5 5 कॅन्सल. y रेस टू 4 पलीकडे ट्रान्सफर. सो dy बाय dx इक्वल्स m इंटू x रेस टू 4 अपॉन y रेस टू 4. आता m काय आहे परत रिप्लेस करायचं. बघा m काय आहे तर तो रिप्लेस करायचा. सांगा m म्हणजे काय, तर सॉरी इक्वल टू साइन पाहिजे. हा म्हणजे k मायनस 1 अपॉन k प्लस 1 इंटू हे पुढचं कोण आहे x रेस टू 4 y रेस टू 4 आहे ते. पुन्हा हे ब्रॅकेट म्हणजे काय इथं बघा, हे k मायनस 1 अपॉन k प्लस 1 म्हणजे काय, तर y रेस टू 5 अपॉन x रेस टू 5. ह्याच्या जागी आहे dy बाय dx इक्वल, सांगा ह्याच्या जागी y रेस टू 5 x रेस टू 5 अपॉन x रेस टू 5. हे ॲज इट इज, हे ॲज इट इज, त्यात काही बदल नाही. बस आता इथले y रेस टू 4 कॅन्सल, घेतले पण कॅन्सल, म्हणजे वरती एक y शिल्लक राहिले. x रेस टू 4 x रेस टू 4 कॅन्सल, खाली x शिल्लक राहिले. सो dy बाय dx इक्वल्स y अपॉन x चा आन्सर आला. पण शक्यतो ही मेथड करायला जाऊ नका. मी पहिल्याच्या दोन दाखवले त्या दोन्ही मेथड्सचा वापर करून उरलेले सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. फक्त मी प्रत्येक प्रॉब्लेमला एक एक पहिली स्टेपची जी ही स्टेप आहे ना, ह्याची तेवढी आता मी तुम्हाला हिंट देणार आहे. ओके, ओके. आता त्यातला फोर्थ क्वेश्चन बघा. टॅन इनवर्स, हे आता ब्रॅकेट काही असू दे, मी ते ब्रॅकेट घेणार नाही, तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. इक्वल्स काय सांगा a स्क्वेअर आहे. नेक्स्ट आहे टॅन इनवर्सला पलीकडे घ्या. दिस ब्रॅकेट इक्वल्स टॅन ऑफ a स्क्वेअर. शेवटी सांगा टॅन ऑफ a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे की नाही, इथं कॉन्स्टंट दिसला पाहिजे. बघा टॅन इनवर्सचा पलीकडे काय झालं, टॅन हे ब्रॅकेट शिल्लक राहील. चला नेक्स्ट सेम आहे की नाही बघा. 5 नंबर त्यातला कॉस इनवर्स एक ब्रॅकेट आहे इक्वल्स टॅन इनवर्स a आहे. बघा कॉस इनवर्स एक ब्रॅकेट आहे इक्वल्स टॅन इनवर्स a आहे. हा आता कॉस इनवर्स पलीकडे जाऊ दे, म्हणजे ब्रॅकेट इक्वल्स काय झालं सांगा कॉस ऑफ टॅन इनवर्स a. बघा शेवटी a कॉन्स्टंट आहे, त्यामुळे टॅन इनवर्स a कॉन्स्टंट, कॉस ऑफ कॉन्स्टंट, म्हणजे ते सगळं कॉन्स्टंटच आहे RHS मध्ये. काही देतात तुम्हाला, अलीकडे कॉस देतात, टॅन देतात. नेक्स्ट बघा लॉग ऑफ दिस ब्रॅकेट इक्वल्स 20 आहे. ह्याला बेस ई लिहा ना पेन्सिल, आणि बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, म्हणजे हे ब्रॅकेट इक्वल्स ई रेस टू 20. बरोबर, ई रेस टू 20 कॉन्स्टंट आहे की नाही सांगा, ई रेस टू 20 आलं लक्षात. त्यानंतर 7व्या क्वेश्चन मध्ये ई रेस टू, त्याला मी ब्रॅकेट म्हणतो त्या टर्मला,
मला ते बारीक दिसत नाहीये, काहीतरी एक्स्ट्रा पॉवर आहे माझ्या मते रेस टू 7 असं मला वाटतंय, मे बी आहे, तुम्ही बघा मला दिसत नाही. x रेस टू 7 y रेस टू 7 अपॉन x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 इज इक्वल टू काय असेल ना, इक्वल्स a असो काय असेल. ह्याला या प्रॉब्लेमला करायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग इकडे लॉग ऑफ e रेस टू हे इक्वल्स काय आहे सांगा, लॉग a. म्हणजे सगळं ब्रॅकेट पुढे येतं, हे ब्रॅकेट पुढे आणलं, लॉग e म्हणजे 1 नाही ला तरी चालतो, आणि पलीकडे लॉग हे तुमचा कॉन्स्टंटच आहे, पलीकडे लॉग हे काय सांगा, म्हणजे हे ब्रॅकेट इक्वल्स परत कॉन्स्टंट आलं की नाही बघा. बस पुढे नेहमीचा पार्ट मी 2-3 मेथड दाखवले तुम्हाला, कुठलीही जी तुम्हाला जमेल ती करत जावा, सगळे एकसारखे आहेत. आणि त्यातला लास्ट क्वेश्चन बघा, साइन ऑफ ब्रॅकेट इक्वल्स a क्यूब आहे. साइन ऑफ हे ब्रॅकेट इक्वल्स काय सांगा, a क्यूब. साइनला पलीकडे घ्यायच्या सारखं, म्हणजे हे ब्रॅकेट इक्वल्स साइन इनवर्स a क्यूब. शेवटी काय तर कॉन्स्टंट तिकडे आणला पाहिजे, आणि इथं एक्स वाय मधले टर्म्स खालीवर कसेही चालतील, प्लस मायनस साइन खालीवर चालतील, त्यानंतर त्याला कोइफिशियंट आले तरी चालतील, काही झालं तरी शेवटी डीवाय बाय डी एक्सचा आन्सर तुमचं काय येणार आहे, वाय अपॉन एक्स येणार आहे. या प्रकारे क्वेश्चन नंबर 4 संपूर्ण वहीमध्ये सोडवून ठेवा. डाऊट्स असले तर मला सांगा. ओके.